डॉक्टर स्नेहल आणि आज मी माझ्या फिटनेसची जर्नी तुम्हाला सांगणार आहे. मी 35+ असून सुद्धा इतकी यंग कशी दिसते, अजून इतकी स्लिम ट्रिम कशी आहे किंवा मी अजूनही माझी फिगर कशी मेंटेन केली आहे, हे मला आज तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा लाँग जाणार आहे नक्कीच, कारण ही जर्नी लहान नाही आहे. अगदी इन्स्टंटली मी काही अचीव्ह केलं नाही आणि तुम्ही अपेक्षाही करू नका. सो ही जर्नी अगदी लहानपणापासूनची आहे आणि मी 13 ते 25 वर्षाच्या ज्या वयातील मुलांना रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, डिटेलमध्ये पहा. कारण हे जाड माणूस बारीक होऊ शकतं. एक यंग लुक असतो किंवा एक फिटनेस असतो ना, तो अचीव्ह करायला मला वाटतं ती जर्नी आपण लहानपणापासूनच सुरू करायला हवं. सो लेट्स नॉट वेस्ट टाईम. बालपणापासूनच सुरू करूया. माझ्या बालपणी आमच्याकडे व्हेकल नव्हतं, टू व्हीलरसुद्धा नव्हती. टू व्हीलर होती पण काय तर सायकल होती. आणि हा काळ इतका पण असा म्हणजे जुन्या काळातली पण मी नाही आहे. सो इतर लोकांकडे व्हेकल्स होत्या, म्हणजे अगदी कार्स नसायच्या, पण स्कूटर्सचा त्यावेळेला जमाना होता. आणि वी वर अ वेल टू डू फॅमिली, पण स्टील आमच्या घरामध्ये तो एक रूल होता की आम्हाला व्हेकल अजिबात नको. माहीत नाही, पण माझ्या पॅरेंट्सच्या डोक्यामध्ये होतं की व्हेकल असलं की ॲक्सिडेंट होऊ शकतात, काही होऊ शकतं. सो त्यांना एक ती भीती होती आणि ती भीती त्यांनी आमच्याकडे सुद्धा पास ऑन केली. ती बरेच वर्ष राहिली आम्हा मुलामध्ये सुद्धा. सो व्हेकल नसल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला चालणं भाग होतं. सो स्कूलिंग असू दे किंवा कॉलेज असू दे, सो फक्त बस आणि त्यानंतर जे काही पायवाट असायची ती आम्हाला पास करावी लागायची. सो चालणं हा एक मुख्य भाग आहे मी म्हणेन. ज्या माझ्या जर्नीची सुरुवात झाली ती चालण्यापासून. सो खूप म्हणजे अगदी लहानपणा म्हणजे इवन प्रायमरी शिक्षण जेव्हा सुरू होतं त्यावेळेला सुद्धा अर्धा किलोमीटर जाण्यात आणि येण्यामध्ये, म्हणजे 1 किलोमीटर जाण्या आणि येण्यामध्ये लागायचं. त्यानंतर स्कूल अगदी जवळ होतं, म्हणजे 5th to 10th अगदी जवळ होतं. पण जे काही आपण बाजारासाठी थोडं दूर जावं लागायचं, त्यासाठी आम्ही चालतच जायचो. सो मेन म्हणजे चालण्याचा भाग झाला. त्यानंतर जेवणाचा भाग म्हटला तर आमच्याकडे खूप सिंपल जेवण असायचं. फार फॅन्सी जेवण म्हणजे त्यावेळेला तर लाईक पिझ्झा बर्गर, बाहेरचं खाणं, आउटिंगला जाणं, फिरायला जाणं हा म्हणजे आमच्याकडे पर्याय नव्हता किंवा तो आमच्या जीवनाचा भागच नव्हता. एकतर आमचं गावातलं जीवन असायचं, फार अगदी गावंढळ असं नव्हे, पण अगदी डाळ भात, मासे वगैरे खाणं असायचं. कारण आम्ही गोव्यामध्ये असल्यामुळे मासे खाणं अगदी म्हणजे आमचा अविभाज्य भागच आहे. सो ते जेवण झालं. अगदी असं नाही की खूपच सिंपल, घरातल्या घरात जे काय असेल ते घरगुती जेवण. नेक्स्ट जे प्रायमरी झालं, स्कूलिंग झालं. आता त्यानंतर 11th टू ग्रॅज्युएशन हे आता माझं बस ट्रॅव्हलिंग. सो जरी बस ट्रॅव्हलिंगमध्ये असलं, आता जेव्हा आपण बसनं ट्रॅव्हल करतो, स्पेशली मुलांमध्ये सवय असते किंवा पॅरेंट्सच त्या मुलांना सवय लावतात पॉकेट मनीची. पण आमच्या वेळेला पॉकेट मनी हा म्हणजे तो प्रकारच नव्हता. फक्त तिकिटापुरतीच काही ते पैसे देणं असायचं. बाहेर खाणं म्हणजे ते डोक्यातही नसायचं. असं नाही की तिथं हॉटेल नव्हते, तिथं कॅन्टीन्स होते. हॉटेलमध्ये जाणं नसलं तरी कॅन्टीन स्कूलचं कॉलेजचं असायचं, पण तो भागच नव्हता. कारण आम्हाला टिफिन दिलं जायचं आणि आमच्या फॅमिलीमध्ये तो कधी असा विषयच आला नाही की बाहेर खायला हवं किंवा भूक लागली नाही, भूक लागली तर समोसा खा किंवा बाहेरचं कॅन्टीनचं खा, ते विषयच नाही. एकतर टिफिन देणं आणि समजा चुकून टिफिन विसरले सुद्धा तरी सुद्धा उपाशीपोटी आम्ही घरी येत होतो. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन तर माझं फारच दूर होतं, म्हणजे 1.5 तास मला यायला जायला लागायचा आणि दिवसभर म्हणजे सकाळी 8 वाजता जाणं ते संध्याकाळी अगदी 5-6 वाजता घरी येणं. पण त्यावेळेला सुद्धा माझी आई लवकर उठून टिफिन द्यायची आणि त्याच्यात सुद्धा जर लेक्चर्स आमचे वाढले किंवा खूप भूक लागली तरी सुद्धा चुकून अगदी म्हणजे पूर्ण 5-5.5 वर्षामध्ये मला जे आठवण आहे की टोटल मी म्हणेन एक 4 ते 5 वेळा आम्ही कॅन्टीनमध्ये गेलेले असेल. म्हणजे एक म्हणजे मी म्हणेन की ती एक आपण एखादी सवय कशी कल्टिवेट करतो आपल्या फॅमिलीमध्ये त्यावर डिपेंड असतं. सो माझ्या फॅमिलीमध्ये ते सवयच नव्हती की बाहेरचं खाणं आपण असं नाही की त्यावेळेला बरेचशी मुलं खात होती कॅन्टीनमध्ये. रादर बरीचशी मुलं अशी होती की दररोज कॅन्टीनमध्ये जाऊन खात होते. सो त्यामुळे जो काही फिटनेस तेव्हापासूनच सुरू राहिला, मेंटेन राहिला. तसंच कॉलेजला म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी जे जात होते मी BHMS केलेलं आहे आणि त्यासाठी जे काही कॉलेज होते ते अगदी डोंगरावर होतं. आणि माझी एक सवय होती की कॉलेजला 5 मिनिटं उशिरा पोचेन, पण 2 मिनिटं सुद्धा लवकर जाणार नाही. म्हणजे थोडा आळशीपणा म्हणा किंवा तो एक ॲटिट्यूडच बसला होता. म्हणजे अगदी तो लहानपणापासूनच आहे की अगदी ऑन टाईम पोचायचं. जरा उशिरा का पोचेन, पण लवकर पोचणार नाही. सो त्यामुळे काय व्हायचं की एकतर बस टायमावर पोचायला पाहिजे
आणि जर बस टायमावर नाही पोहोचली तर मी अगदी म्हणजे अगदी इतक्या फास्ट चालायची आणि तो डोंगर असल्यामुळे तो चढाव होता. त्या चढावावर अगदी फास्ट जाऊन अगदी थकून मी पोचायचे. कारण कॉलेजमध्ये टायमावर पोहोचणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे तो जो काही व्यायाम व्हायचा, तो खूप महत्त्वाचा होता माझ्या ह्या फिटनेससाठी. आणि ह्या अशाच गोष्टीमुळे मला वाटतं, की आजही मी तो फिटनेस मेंटेन करू शकले. नेक्स्ट, कॉलेजपर्यंत बरीचशी मुलं बारीक असतात. फिट म्हणजे फार काही जाड झालेले नसतात. म्हणजे अगदी मी म्हणेन, की 20 वर्षापर्यंत तरी युजुअली एक नॉर्मल रेंज, एक ॲव्हरेज रेंजमध्ये असतात मुलं. अगदी जाड नाही, अगदी बारीक नाही किंवा वेगवेगळे व्हेरिएशन्स असतात. पण मेन जर्नी जी सुरू होते ती त्यानंतर, स्पेशली 30शी नंतर स्वतःला मेंटेन करणं, फिट राहणं हे खूप गरजेचं होऊन बसतं. कारण त्यावेळेला अशी परिस्थिती असते, की आपण कधी आपलं पोट सुटतं, कधी आपण बारीकचं अगदी जाड होऊन बसतो, आपल्याला समजतही नाही. आणि त्यानंतर एकदम जाड झाल्यानंतर आपण मग डोक्यावर हात धरून बसतो. सो 25 ते 35 हा काळ इतका इम्पॉर्टंट असतो ना, की त्यावेळेला जर तुम्ही स्वतःवर लक्ष दिला नाही, तर मात्र तुमची बॉडी अगदी सुटत जाते. तुम्ही सगळेच मान्य कराल, की प्रेग्नन्सी नंतरच बायकांचं पोट सुटायला लागतं. त्यांचं शरीर अगदी फ्लॅबी होऊ लागतं, अगदी लूज पडू लागतं आणि त्यानंतर कंट्रोल करणं खूप कठीण होऊन बसतं. त्यासाठी जेव्हा-केव्हा तुम्ही प्रेग्नंट आहात असं समजतं किंवा रादर मी म्हणेन, की लग्नानंतरच तुम्ही काळजी घ्यायला सुरू करायला हवं. म्हणजे मग त्यावेळेला एक्सरसाइज असेल किंवा पोटाला मसाज करणं असेल, ह्या गोष्टी तुम्ही अगोदरच जर सुरू केल्या, तर त्याचा फायदा नंतर खूप होतो. त्यासाठीच मी लग्न झाल्यानंतरच माझ्या शरीराची काळजी घेऊ लागले. कारण एकतर मी डॉक्टर होते त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी माहीत होत्या. त्यासाठी मी माझं वॉकिंग जे काही डेली रुटीन असायचं ते तर चालू ठेवलंच, पण त्याही पेक्षा जे ॲडिशन केलं ते म्हणजे माझ्या पोटाला मी मसाज करू लागले तेलाने. कारण आणि एक्सरसाइजेससुद्धा सुरू केले जेणेकरून मला प्रेग्नन्सीनंतर फिट राहता येईल. आणि जेव्हा प्रेग्नन्सी आहे हे समजलं त्यावेळेला एक मोठा डिसिजन घेतला. तो म्हणजे आमच्याकडे एक कामवाली बाई यायची, जी लग्नापूर्वीपासून होती. तिला मी जमीन पुसू नको म्हणून सांगितलं. ते काम मी स्वतः करायला सुरू केलं. कारण जमीन पुसण्यासाठी जी काही स्क्वॉटिंग पोझिशन असते, म्हणजे बसून हां, म्हणजे अगदी कपड्याने, मॉपनं नव्हे. सो ते काम मी सुरू केलं. कारण त्या स्क्वॉटिंग पोझिशनमुळे प्रेग्नन्सीसाठी सुद्धा त्याची हेल्प होते. आपले मसल्स आहेत ते स्ट्राँग बनतात. सो ते एवढं मोठं आणि आमचं घर खूप मोठं होतं. त्यासाठी ते काम मी सुरू केलं. त्यानंतर मी दररोज 1 ते 1.5 किलोमीटर चालायला सुरू केलं. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मी सर्वात जास्त वॉकिंग केलेलं आहे आणि जशी प्रेग्नन्सी वाढेल तसं मी ते वॉकिंग डिस्टन्स, तो टाईम वाढवत राहिले. म्हणजे अगदी 8.5 महिन्यापर्यंत मी जवळपास 2 ते 3 किलोमीटर दररोज चालायचे आणि घरातली कामंही मी अगदी रेग्युलरली करायचे. आणि त्यावेळेला कामवाली तर नव्हतीच, त्याहीपेक्षा घरात इतर कोणीही नव्हतं. त्यासाठी मला सगळी घरातली कामं करावी लागत होती आणि मी खुशी-खुशी करायचे, कारण मला माझ्या स्वतःच्या शरीराची काळजी होती. आपल्या समाजात एक मोठा गैरसमज हा आहे, की प्रेग्नन्सीमध्ये अगदी बायकांनी खूपच अति काळजी घ्यायला हवी, त्यांनी रेस्ट घ्यायला हवी, काही काम करू नये. नो, असं काही नाही. त्यांनी आपली रोजची कामं चालू ठेवली तरी चालतात. उलट मी तर असं केलं, की मी एक्स्ट्रा कामं करू लागले. प्लस प्रेग्नन्सीमध्ये अजून एक गोष्ट असते ती म्हणजे खाण्यापिण्याची. बायका इतकं खातात. एक म्हणजे जर घरात इतर काही लोकं असतील जे तुम्हाला खाण्याला अगदी इन्सिस्ट करत असतील, तर खाणाऱ्या सुद्धा खात जातात आणि देणाऱ्या सुद्धा देत जातात. सो ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण जर अगदी बेभानपणे खात बसलो, तर त्याचा परिणाम आपल्याला डिलिव्हरीनंतर जाणवू लागतो. आपलं पोट सुटायला सुरू होते. त्यामुळे हो, प्रेग्नन्सी आहे, एक्स्ट्रा खायला पाहिजे, पण चांगलं खा. अगदी तेलकट, तुपकट किंवा अगदी जास्त हेवी गोष्टी पण खात जाऊ नका किंवा एक फिक्स टायमावर खा. त्याला सुद्धा काहीतरी लिमिट असतं. डोहाळे कसलेही लागले तरी आपण भान हरपून खाऊ नये. आपल्या पोटाचा मसाज मी रेग्युलरली करत राहिले आणि त्यासाठी मी हे तिळाचं तेल वापरू लागले. प्लस योगा एक्सरसाइजेस, स्पेशल योगा एक्सरसाइजेस प्रेग्नन्सीमध्ये मी चालू ठेवले, जेणेकरून प्रेग्नन्सीसुद्धा सुरळीत जाईल. प्लस माझं शरीरसुद्धा चांगलं सुडौल राहील. आता डिलिव्हरीनंतर मी तर आमच्याकडे तर पद्धत आहे, अगदी तांदळाच्या पिठाचे सगळे पदार्थ करून घातले जातात. दिवशी पोळे, अंडी, म्हणजे अगदी तेलकट, तुपकट, जड पदार्थ बाळंतीणला दिले जातात. सो ह्या गोष्टी मी सगळ्या खूप कमी प्रमाणात खाल्ल्या. त्या असं नाही
की मी खाल्ल्याच नाही. हो, चांगल्या असतात बाळंतींसाठी डेफिनेटली, पण प्रमाणात खा प्लीज. आणि अगदी रेस्ट म्हणजे किती रेस्ट. मी खरं सांगू, ज्या ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होती आणि म्हणजे मी फोर्स करून तेही सांगते तुम्हाला, नॉर्मल डिलिव्हरी करून घेण्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केले. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तर जे काही प्रयत्न केले ते केलेत. पण त्यानंतर सुद्धा बाळ मोठं आहे असं सांगून मला सिझेरियन करण्यासाठी फोर्स केला जात होता. पण मी डॉक्टरांना नाही ते नाहीच म्हणाले. कारण कारण मी डिटेलमध्ये वाचलं होतं, की वजन हे क्रायटेरिया असू शकत नाही सिझेरियन करण्यासाठी. त्यासाठी मी डॉक्टरांना अगदी डॉक्टरांशी चांगलं बोलले आणि मी त्यांना म्हणाले, की "नाही, मला नॉर्मल डिलिव्हरीच हवी आहे. तुम्ही पूर्ण प्रयत्न करा." आणि अगदीच प्रयत्न फेल झाले तरच सिझेरियनकडे वळायचं. सो माझे प्रयत्न सक्सेसफुल झाले आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. यू वोंट बिलीव्ह, जे लोक म्हणजे माझी डिलिव्हरी सकाळी झाली, जे संध्याकाळी आले होते, म्हणजे मला हा कमेंट पडला होता, की ह्या रूममध्ये डिलिव्हरी झालेली बाई कोण आहे? लहान बाळाची जी शी सू असते ती सुद्धा मी म्हणजे फर्स्ट शी सू सुद्धा मी काढलेली आहे. मी त्याचे कपडे धुतले होते. इव्हन माझे कपडे जे काही मी नाईटी घालत होती ती सुद्धा मी कधीही इतरांना धुवायला दिली नाही. बऱ्याचशा वेळेला असं सांगितलं जातं, की 1 महिना तरी किमान आपण पाण्यात हात घालू नये. आपण खूपच काळजी घ्यायला हवी. पण मला माहीत नाही, म्हणजे मी ते करा असं म्हणणार नाही. पण जे काही मी केलं ते सांगेन. मी ती काळजी नाही घेतली आणि अजूनही मला त्याचा काही परिणाम दिसून आलेला नाही. टचवूड. ह्याचा अर्थ काय, की ऑफकोर्स आपण केअर घ्यायला हवी. पण अति पॅम्परिंग करून घेऊ नका स्वतःचं डिलिव्हरी नंतर सुद्धा. झाली डिलिव्हरी झाली, आता मुलं झाल्यानंतर ना खरं सांगू, त्यानंतर जो काही कस लागतो बाईचा, खरंच व्हेरी डिफिकल्ट टाईम. आई होणं आणि आई पण निभावणं हे इतकं डिफिकल्ट गोष्ट आहे ह्या जगामध्ये आणि त्याला जास्त व्हॅल्यू दिली जात नाही. हे खरंच खूप वाईट गोष्ट आहे मी म्हणेन. कमीत कमी मूल 5 वर्षाचं होईस तोपर्यंत आईचा म्हणजे खूप कस लागतो आणि त्यावेळेला जी काही दमछाक होते आणि त्यावेळेला तुम्ही स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मूल डेफिनेटली हायेस्ट प्रायोरिटी. पण ह्याचा अर्थ नाही की आपण स्वतःची काळजी घेऊ नये. आपण त्यावेळेला व्यवस्थित खाणं पिणं गरजेचं आहे. स्वतः व्यायाम करणं गरजेचं आहे. आपल्या झोपेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी स्वतः करायला जाऊ नका. ती त्यावेळेला कामं वाटून घेणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण जसं अति खाणं किंवा अति आळसपणा, अति आराम आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, तसंच अति मानसिक ताणतणाव, अति शरीरावर ताणतणाव, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होणं, ह्या गोष्टी सुद्धा अजिबात चांगल्या नाहीत. तुम्ही व्यवस्थित राहाल, तुम्ही हेल्दी राहाल, तर तुमची फॅमिली हेल्दी राहील. तुमच्या फॅमिलीमध्ये एक आनंदाचं वातावरण राहील. कारण बाई ही म्हणजे घराची अगदी नीव म्हणतात ना, एक पाया असतो आणि पाया जर हलला तर घर डळमळतं. सो 35 नंतर आपलं शरीर जे काही जाड होतं, स्पेशली बायकांचं, त्याचं मूळ कारण हे नाही की तुम्ही कसंही अचरट-पचरट खाता किंवा बाहेरचं खाता. ह्या गोष्टी बऱ्याचशा बायका करतही नाही, तरी पण त्या जाड होऊ लागतात. कारण आपण पूर्वी काळजी न घेतल्यामुळे. 3.5 वर्षानंतर जेव्हा माझा मुलगा शाळेत जाऊ लागला, म्हणजे जे काय अप्पर केजी, लोअर केजी जे काही सुरू झालं, त्याच्यानंतर मला वेळ भेटू लागला घरामध्ये. म्हणजे घरातील कामं करून सुद्धा वेळ भेटू लागला आणि हा जो वेळ असतो ना, तोच खूप घातक असतो. कारण एकदा काय आपल्याला आळसपणा येऊ लागला, त्यानंतर काही खरं नाही. मुलगा 5 वर्षाचा होईस तोपर्यंत तितकं बाहेर जाणं होत नव्हतं किंवा फार काही वेगळा एक्सरसाइज करायची गरज नव्हती. कारण घरातलाच एक्सरसाइज इतका असायचा, त्याच्या पाठीमागे जाणं, त्याच्याबरोबर खेळणं, फिरणं, त्याचं सगळं करणं. त्यामुळे स्पेशल एक्सरसाइज करणं हे मी विसरले होते. सो मी केव्हा जागे झाले. तो माझा मुलगा जेव्हा 7-8 वर्षांचा झाला, त्यावेळेलाच मी माझ्या शरीराकडे निरखून पाहिलं. मी जाड झाले होते आणि मुख्यतः माझं पोट सुटलं होतं, जे इतकी वर्ष मी कधीही पाहिलं नव्हतं. इव्हन डिलिव्हरी नंतर सुद्धा माझं पोट सुटलं नव्हतं. ते मी मागच्या 2-3 वर्षात पाहिलं. अँड दॅट इज द टाईम मी जागे झाले आणि मग मात्र मी ठरवलं, आता जर मी हे पोट सुटू दिलं, तर त्यानंतर कंट्रोल करणं खूप कठीण होणार आहे. त्यासाठी मी जी काही सुरुवात केली, ती आजतागायत मी सुरू ठेवलेलं आहे. सो त्यानंतर मी झुंबा जॉईन केलं. सो झुंबा एक 7-8 महिने चालू ठेवलं. सो झुंबामध्ये खूप व्यायाम होत होता, मी बारीक झाले. नंतर काय कारणास्तव मी ते सोडून दिलं. त्यानंतर मी बॅडमिंटन सुरू केलं आणि बॅडमिंटन
बॅडमिंटन मी आजतागायत सुरू ठेवलेला आहे आणि मला बॅडमिंटन खूप आवडतं. सो एखादा खेळ तुम्ही नक्की निवडा. लहान असो किंवा मोठे असो. मी म्हणेन की तुम्ही एखादा खेळ नक्की खेळा. खेळाला कोणत्याही वयाची मर्यादा नसते. एक ग्रुप तुम्ही फॉर्म करा. आणि जेव्हा बॅडमिंटन आम्ही सुरू केलं त्यावेळेला इथं कोणी खेळत नव्हतं, पण आम्ही म्हणजे मी आणि माझे शेजारी त्यांनी आम्ही सुरू केलं आणि ते अजूनही सुरू आहेत आणि त्यानंतर कितीतरी जणी जॉईन झालेल्या आहेत. मध्यंतरी असं व्हायचं ना की चतुर्थी आली, दिवाळी आली, बॅडमिंटन बंद झालं, मग बराच गॅप राहायचा आणि जायलाही कंटाळा यायचा. मग मग पुन्हा नाही, आता अजून काहीतरी करायला हवं. सो मी वॉकिंग करायचे. चला आता अजून काही कर. सो वॉकिंग करून कंटाळा आला की पुन्हा काहीतरी ब्रेक पडला की वॉकिंग विसरले. पण एक गोष्ट आहे माझ्यामध्ये की माझ्यामध्ये खूप चेंजेबिलिटी आहे. मी नेहमी म्हणजे एका गोष्टीवर मी टिकून राहत नाही. पण एखादी गोष्ट बंद केली की मी आता दुसरा मार्ग शोधू लागते, की झुंबा बंद झालं, चला वॉकिंग करा किंवा बॅडमिंटन खेळा. नंतर त्यानंतर मी योगा सुद्धा जॉईन केलं आणि योगा मला अजिबात आवडत नाही, पण तरी सुद्धा कारण पण तरी देखील मी माझ्या आरोग्यासाठी मी जॉईन केलं आणि योगाचे इफेक्ट्स इतके भारी आहेत. तुम्ही नक्की योगासन म्हणजे थोडा वेळ का असेना नक्की करा. ॲटलिस्ट अनुलोम विलोम आणि कपालभाती हे दोन योगाचे जे प्रकार आहेत, प्राणायामचे प्रकार आहेत ना, दे आर द बेस्ट वन्स. आणि ते जेव्हा आपण कपालभाती करतो ज्याच्यामध्ये आपण पोटाची सुद्धा मुवमेंट करतो. सो ह्या पोटाच्या मुवमेंटमध्ये मुळे सुद्धा आपलं पोटाची चरबी कमी होते आणि आपलं पोट फ्लॅट राहतं. तुम्ही नक्की करून पहा. कमीत कमी एक 10 मिनिटं किंवा सुरुवात तुम्ही 5 मिनिटापासून करू शकता आणि त्यानंतर हळूहळू टाइम वाढवून बघा तुम्ही किती स्ट्रेच करू शकता. सो मला वाटतं हा व्हिडिओ आज खूप लाँग झालेला आहे आणि आता मला वाटतं मी थांबायला हवं. सो प्लीज अजून काही ॲडिशन्स असतील तर मी नक्की अजून व्हिडिओ करेन. बाय, टेक केअर आणि प्लीज अप्लाय करा या सगळ्या गोष्टी.